हे विश्वची माझे घर असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची ही कथा. ज्ञानेश्वरांचे वडील श्री विठ्ठलपंत यांनी संन्याश्रम सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केले आणि त्यांना वाळीत टाकले. विठ्ठलपंतांच्या मुलांवर कोणतेही धार्मिक संस्कार झाले नव्हते. मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी विठ्ठलपंतांनी ब्रह्मवृंदांकडे याचना केली. पण ब्रह्मवृंदांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित शिक्षा दिली. ती शिक्षा त्यांनी घेतली तरीही त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळाले नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धीपत्र आणावयास गेली. तेथेही त्यांना भ्रष्ट ठरविण्यात आले. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे. सिद्ध करून दाखवतोस का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराण वाचून पोपटपंची करणं फार सोपं असतं. मिथ्या वाद कशाला? तो रेडा आणि तू दोघेही समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय शक्य? ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ज्ञानेश्वरांची कीर्ती गावोगावी पोहोचत होती तरीही समाजाने त्यांना पूर्णपणे स्वीकारले नव्हते. त्यातीलच हा एक पुढील प्रसंग. काय झालं ते? निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मान्य खायची इच्छा केली आणि मी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? विसोबा काकांनी मला फुटकं खापर देखील मिळू दिलं नाही. अकलून लावलं. भिकाऱ्यांना मांडण्याचे कसले डोहाळे म्हणून अपमान केला. इतकंच ना? तू तयारी कर, आपण करू मांडे. अरे पण कसे? मांडे भाजायचे कसे? तू तयारी तर कर. मांडे फारच छान झाले. याचं सगळं श्रेय ज्ञान झालेला. हा इतका सुंदर तवा मिळाला म्हणूनच ते रुचकर